श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण सीमाताईंचा जो अनुभव बघणार आहोत तो ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. आपण खरंच खूप भाग्यवान आहात की तुम्ही हा अनुभव बघत आहात, कारण स्वामींचे गुणांचं वर्णन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि तुम्ही एक लाईक आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांना अंधाऱ्याकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना सर्वप्रथम त्रिवार मुजरा. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. स्वामी जेव्हापासून आयुष्यात आले तेव्हापासून असे छोटे मोठे असंख्य अनुभव आयुष्यात सुरूच आहे. पण मी जे अनुभव कधीही विसरणार नाही ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही स्वामींचीच इच्छा आहे की मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावं, कारण माझ्या अनुभवातून एक जरी व्यक्ती स्वामींचा दास बनला तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं मी समजते. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले. स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण फक्त दुःख होतं. आपण जेव्हा दुःखामध्ये असतो, त्रासामध्ये असतो, कुठेच काही मार्ग सापडत नाही, त्यावेळेस आपण याच्यातून मार्ग काढण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेस आपल्याला महाराज आपल्या आयुष्यामध्ये घेत असतात, कारण महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील भाग्य लागतं. पूर्वपुण्याई होती गाठी, म्हणूनही घडल्या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी. ही ओवी आपण स्वामीचरित्रामध्ये बघतच आहोत. त्याच युक्तीप्रमाणे आपल्या देखील पूर्वपुण्याईमुळे आपण महाराजांच्या सेवेमध्ये येत असतो. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं. माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करायचे, खूप म्हणजे खूप ड्रिंक करायचे, काहीच ऐकत नसायचे आणि ती माझी जी नणंद आहे तिचंच सर्व ऐकत असायचे. त्यामुळे मला खूप मानसिक त्रास व्हायचा, खूप प्रचंड त्रासामध्ये मी होती. काय करावं काहीच कळत नसायचं. मी त्यांना काही बोलायला गेली तर ते मला मारहाण करायचे आणि मला 2 मुलंही होते, मुलगा आणि मुलगी. आता काय करायचं. माझे सासूबाई आणि सासरे देखील आमच्यामध्ये होते. दीर सेपरेट राहत होते, त्यांना कुठलाच त्रास नाही, काहीच नाही. आणि माझी नणंदबाई माझ्या मिस्टरांचे कान भरायची, माझ्याविषयी खूप त्यांना काही ना काही सांगत असायची, कारण त्यांना त्यांच्या आईवरती पूर्ण विश्वास होता. मी त्यांच्या आईला त्रास देते असं त्यांना वाटायचं. मी तर काहीच करत नसायचे. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा आपल्यामध्ये किती बदल होत असतो. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं. मग मला माझ्या मैत्रिणीने स्वामींची सेवा सांगितली आणि मग मी स्वामींची सेवा करू लागली. सुरुवातीला मला प्रचंड त्रास झाला. जेव्हा मी सेवा करायला लागली तेव्हा माझ्या सासूबाई मला खूप बोलायच्या, मिस्टरही खूप बोलायचे आणि नणंदबाई तर खूप बोलत होत्या, कारण माझी सासूबाई नणंदबाईला फोन करून सांगायची की ती सारखी देवापुढे बसते, आता देवाचं चालू केलेलं आहे, कुठला बुवा तिने घरामध्ये देव्हाऱ्यात आणून बसवला आहे असं सासूबाई सांगायच्या. आणि मग माझी नणंदबाई माझ्या मिस्टरांचे कान भरायचे. मग एकदा तर माझ्या मिस्टरांनी हद्दच केली. मी स्वामीचरित्र वाचत होते, ते ड्रिंक करून आलेले होते. मला खूप असं त्रास होत होता, तरी देखील मी स्वामीचरित्र हे वाचत होती. स्वामींपुढे मी खूप रडली होती त्या दिवशी. आणि मिस्टर घरामध्ये आले आणि त्यांनी जेव्हा मला बघितलं की मी तिथे बसली आहे त्यावेळेस ते माझ्यावरती खूप ओरडले की मला जेवायला दे, काय त्या देवापुढे जाऊन बसली आहे, मी तुझा देव आहे, माझी सेवा कर असं म्हटले. मला खूप शिव्या दिल्या आणि मला केस धरून तिथून ओढलं. हे केल्यानंतर मला रडूच आवरत नव्हतं. मी दिवसभर काहीच खाल्लं पिल्लं नाही, खूप रडली. त्यानंतर महाराजांना म्हटलं की माझ्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख का बरं आहे, एवढं का बरं आहे, एवढं काय मी पाप केलेलं आहे, असे स्वामींना खूप प्रश्न विचारले. स्वामींशीही त्या दिवशी मी खूप भांडले. तुम्हाला मी घरात आणलं माझ्या सुखी संसार होण्यासाठी, तर आणखी माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम वाढत आहे पण कमी होत नाही, काय करू मी, मला काहीच कळत नाही. तर मग काय झालं स्वामी भक्तांनो, त्या दिवशी मी रात्री झोपले. रात्रीही खूप मला रडू येत होतं, खूप रडता रडताच मी झोपी गेले. 3 ते 4ची वेळ असेल त्यावेळेस मला स्वप्न पडलं
की मी एका गावामध्ये गेलेले आहे. त्या गावामध्ये गेली आणि तिथे कोणीच माझ्या ओळखीचं नाही, कोणीच ओळखीचं नव्हतं आणि ते सर्वजण काहीतरी कुठल्यातरी देवतेची पूजा करत होते. आणि मग मी तिथे गेली, त्यांना विचारलं की तुम्ही काय करत होता, काय करत आहात? तर त्याच्यातील एक खूप तेजस्वी बाई होती. ती मला म्हटले की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं व्रत करत आहोत, असं ते मला म्हटले. आता हे व्रत कसं काय? मग मी त्यांच्याकडून सर्व काही विचारून घेतलं. त्यांनी मला सर्व सांगितलं की हे व्रत असं करायचं, असं करा, तसं करा, ते सर्व त्यांनी सांगितलं. आणि मग मी त्या स्वप्नामध्येच होती. सकाळी उठली तर मला सर्व स्वप्न आठवू लागलं की हे कोण आलं होतं स्वप्नामध्ये, त्या बायका कोण होत्या आणि ते महाराजांच्या व्रताविषयी सांगत होत्या. आता मला काहीच कळेना की महाराजांचा कुठला संकेत आहे की काय आहे, तर मला काहीच कळत नव्हतं. तर म्हटलं काय करावं ते काही कळेना. तर मग मी काय केलं की स्वामींना सांगितलं की स्वामी तुम्ही आम्हाला आता जे संकेत दिला आहे त्याचं हे करा. आणि त्याच वेळेस मला मोबाईलवरती स्वामींच्या 11 गुरुवारविषयीचे व्रत हे कळाले आणि माझ्यापुढे तो व्हिडिओ आला. व्रत शब्द बघितल्याबरोबर मला कळालं की स्वामींची इच्छा आहे की मी हे व्रत करावं म्हणून, असं स्वामींनी मला ते दाखवून दिलं. आणि मग मी ठरवलं की आता हे 11 गुरुवारचं व्रत मला करायचं आहे. आणि मग त्याच दरम्यान काय झालं की माझ्या सासूबाई ह्या माझ्या नणंदबाईकडे गेलेल्या होत्या. सासरे घरी होते, मिस्टर होते आणि मुलं तर शाळेत जात असायचे. मग मिस्टर देखील बाहेरच असायचे, सासरे आणि मीच घरी असायचे. त्यामुळे मला फार वेळ त्यावेळेस मिळत होता. मग मी काय केलं की आता ठरवलं की महाराजांचे 11 गुरुवारचं मला व्रत करायचं आहे. तर मग मी त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आदल्या दिवशी माझ्या मिस्टरांना सांगितलं, पण मिस्टरांनी आणलंच नाही. रात्रही खूप झालेली होती, 9-10ची वेळ झाली होती. मिस्टरांनी आणलं नाही. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं की आता आपल्याला सकाळी तर हे करायचं आहे, पूजा मांडणी करायची आहे. आता आपण कसं करणार आहे, काय करणार आहे? मला तर काहीच कळत नव्हतं की आता काय करू, काय नाही. सर्व काही स्वामींवरती सोडून दिलं. तुम्हाला जर माझ्याकडून हे करून घ्यायचं असेल तर मला सर्व साहित्य सकाळी पाहिजे आहे, असं मी म्हटले. त्याच वेळेस स्वामी भक्तांनो सकाळी मी जेव्हा उठली, देवपूजा वगैरे केली, तर आमच्या तिथे कधीही कुठलाही फुलावाला कुणीच येत नाही. पण त्या दिवशी सकाळी सकाळीच मला आवाज येऊ लागला की ताजे ताजे फुलं घ्यायचे का, ताजे ताजे फुलं घ्यायचे का? तर मी खाली जेव्हा गेली तर त्यांच्याकडे नागिणचे पानं, फुले, जे काही होतं ते सर्व त्यांच्याकडे पूजेचं जे सामान असतं ते सर्व सामान होतं. मग मी ते सर्व विकत घेतलं आणि घरी आली. माझ्या मनामध्ये प्रश्न येऊ लागले की या अगोदर कधीही असे व्यक्ती आले नाही आणि आजच कसे हे व्यक्ती इथे आले, कारण तो खूप वृद्ध व्यक्ती होते आणि जी गाडी असते ना ढकलायची, त्या गाडी थ्रू ते सामान घेऊन आलेले होते. आणि मग त्यानंतर मला कळालं की ते स्वतः महाराजच होते, माझ्यासाठी सामान घेऊन आले होते. मग मी ती पूजा वगैरे मांडली, पूजा केली. आणि पण माझ्या मिस्टरांची ड्रिंक घेणं आणखीच वाढलं होतं, खूप चालू झालं होतं. तिकडून सासूबाई, नणंदबाई मिस्टरांना फोन करतच होत्या आणि माझा त्रास हा कमी होण्यापेक्षा आणखी वाढत होता. मी खूप रडायची अक्षरशः. स्वामीचरित्र वाचताना स्वामीचरित्र ओलं व्हायचं, प्रत्येक पेजवरती माझे अश्रू पडत होते. मन माझं तिथे लागत नव्हतं, तरी देखील मी तिथे बसून ती सेवा करत होती. 11 वेळेस तारक मंत्र म्हणताना देखील डोळ्यातून 1 मिनिटसुद्धा माझं पाणी हे थांबत नव्हतं. कंटिन्यू मी रडतच होती. त्यानंतर माझे 11 गुरुवारमधला 7वा गुरुवार होता. त्या दिवशी तर खूपच भयानक झालं. माझ्या सासूबाई ह्या घरीच होत्या. माझे मिस्टर हे बाहेरून आले. 12 ते 1ची वेळ होती. 1 वाजता मी स्वामीचरित्र वाचायला बसली होती, कारण माझं सर्व काही काम हे आवरलेलं होतं. आणि माझे मिस्टर घरामध्ये आले. सासूबाईने हॉलमध्येच त्यांना काहीतरी सांगितलं. मी किचनमध्ये होते. ते आल्याबरोबर मला ती जी पूजा होती ती पूजाच त्यांनी मोडून टाकली आणि उठ म्हटले इथून, असं म्हटले. त्यावेळेस मला काय करावं तेच कळेना. मला थरारून घाम आला. आता मी काय करू? महाराजांची यांनी पूजा मोडली. स्वामींना विनंती केली, त्यांना काही दाखवू नका, काही करू नका, त्यांना माफ करा, असं म्हटले. त्यानंतर माझे मिस्टर रागामध्येच घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर गेले आणि ते रस्त्याने चालत असताना त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. 2 तासांनी आम्हाला कॉल आला की तुमचे मिस्टरांना ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांना ह्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर मला खूप भीती वाटायला लागली, कारण मला कळालं होतं की ही स्वामींनी त्यांना दिलेली शिक्षा आहे. कारण स्वामींची जो कोणी पूजा मोडतो, जो स्वामींच्या भक्ताला त्रास देतो, स्वामी त्याला कधीही सोडत नाही, हे स्वामींचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्यामुळे मी खूप घाबरली.
मी हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूला खूप मार लागलेला आहे, रक्तस्रावही खूप झालेला आहे, वाचण्याची गॅरंटी ही फार कमी आहे. मी तरी देखील स्वामींना धावा करत होती, स्वामी त्यांना वाचवा. मी त्यांना व्यवस्थित करण्यासाठी तुमची सेवा सुरू केली होती. त्यांना असं करू नका, मला त्यांचा आधार पाहिजे आहे, मला ते पाहिजे आहे. कारण एका नवऱ्याशिवाय एक स्त्री कशी राहू शकते, तिचं जीवन हे खूप अवघड असतं. असं म्हणून मी स्वामींकडे खूप प्रार्थना करत होती. आणि मग स्वामींच्या कृपेने ते 8 ते 10 दिवसामध्ये व्यवस्थित झाले. कारण डॉक्टर म्हटले होते एखाद्या वेळेस ते कोमामध्ये जाऊ शकतात, पण ते कोमामध्ये गेले नाही. त्यांची स्मरणशक्ती व्यवस्थित होती. घरी आल्यानंतर आता स्वामींची सेवाही सुरू आणि तेही सुरू. त्या दरम्यान माझी इच्छा झाली की आता मिस्टरांना तर खूप प्रचंड लागलेलं आहे, हे आता काही कुठे बाहेर जाणार नाही, काही करणार नाही. तर आपण एक काम करूया की आपण आता घरामध्ये गुरुचरित्र पारायण करूया. स्वामींनीच माझ्या मनामध्ये ते आणून दिलं. स्वामी माझ्याकडून सेवा ह्या करून घेत होत्या आणि गुरुचरित्र पारायण मी करायला सुरुवात केली. मी 21 रुपये दक्षिणा वगैरे सर्व ठेवली. यूट्यूबला सर्व काही माहिती बघितली, कसं पारायण करायचं, काय करायचं, संकल्प घेतला. मिस्टरांची ड्रिंक सुटावी त्यासाठीच मी संकल्प घेतला. घरातील सर्व वातावरण व्यवस्थित व्हावं यासाठी संकल्प घेतला. गुरुचरित्र पारायण केलं आणि माझं पारायण हे इतकं सुंदर झालं. त्यातील मला एक अध्याय होता ना, तो सर्व काही समजत होता. कारण मी अगोदर मराठीमध्ये वाचायची, नंतर ते जे काही होतं अध्याय तो वाचायची. सर्व काही कळत होतं, खूप मन लागत होतं. खूप मनापासून मी ते पारायण केलं. आणि मग काय झालं की असाच योगायोग आला की आमच्या शेजारच्या ज्या बायका होत्या त्या तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट इकडे जाणार होत्या. तर मलाही खूप जाण्याची इच्छा झाली. मिस्टरांना विचारलं, सासूबाईंना विचारलं, त्यांचा तर नकार आला. मी खूप रडली, स्वामी मला यायचं आहे, माझी जर सेवा तुमच्यापर्यंत पोचत असेल तर मला घेऊन चला असं मी म्हटले. आणि सकाळी अचानक सासूबाई म्हटल्या की तुला जायचं असेल तर जाय. असं म्हटल्यानंतर मला तर आनंदाला पारावरच राहिला नाही. मिस्टरही म्हटले जाय. त्यांनी मला पैसेही दिले वरून. जो व्यक्ती माझ्याशी खूप मला रागराग करत होता त्याने मला पैसे दिले याचं मला खूप नवल वाटलं. स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली. मग मी अक्कलकोटला जाण्यासाठी आम्ही निघालो. सर्वप्रथम आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलं. त्यानंतर अक्कलकोटमध्ये गेलो. म्हणजे घरूनच जाताना मला असं वाटायचं की स्वामींनी मला दर्शन द्यावं, काहीतरी प्रचिती द्यावी, म्हणजे मला कळेल की माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचत आहे आणि माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे. योग्य वेळ आल्यानंतर असं काहीतरी आधार मला मिळावा, असं त्यासाठी तो अट्टहास घेऊन मी तिकडे गेलेली होती. आणि कंटिन्यू नामस्मरण चालू होती. दुसऱ्या बायका ह्या खूप गप्पा मारायच्या, पण मी गप्पा कमी आणि नामस्मरण जास्त करत होती. स्वामींचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती. कधी मी स्वामींना भेटेल असं मला झालेलं होतं. स्वामींनी माझ्याशी बोलावं असं खूप वाटायचं. स्वामी काहीतरी प्रचिती द्या. आम्ही जेव्हा अक्कलकोटमध्ये गेलो वटवृक्ष मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती. एवढ्या गर्दीमध्ये माझे स्वामी मला कसे भेटेल, कसे दिसेल असं मला वाटत होतं. पण धक्काबुक्की खात आम्ही स्वामींच्या समोर गेलो. तिथे गेल्यानंतर ते स्वामींचं तेज बघून अंगावरती शहारे उभे राहिले की किती हे तेज आहे, काय हे स्वामी आहे. स्वामी डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण मागून लोक हे फार लोटत होते. आणि मग मी तसेच दर्शन घेतलं आणि पुढे गेली. त्याच वेळेस जे तिथे बसलेले पंडित होते त्यांनी मला आवाज दिला आणि माझ्या हातामध्ये स्वामींचा एक हार दिला. हार दिल्यानंतर मला खूप आनंद झाला की स्वामींचा आशीर्वाद मला मिळाला. आणि मग आम्ही तिथे वटवृक्ष मंदिराखाली तिथे गेलो, तिथे बसलो. तिथे माझ्यासमोर वटवृक्षाचं एक पान पडलं. ते पान पडल्यानंतर मी ते उचललं आणि मलाही याच्यातही वाटलं की स्वामींनी मला हे आशीर्वाद दिला आहे. मग मी ते पान घेतलं, हार घेतला. मग आमच्या याच्यामधले गाडीतले सर्वजण म्हणू लागले, अगं तू किती भाग्यवान आहे की तुला स्वामींचा हार मिळाला, हे पान मिळालं. हे सोपं नाही हे वटवृक्षाचं पान मिळणं. आम्ही तर किती दिवसाच्या सेवेत आहोत, किती दिवसाची सेवा करतो, पण आमच्या भाग्यामध्ये नाही. आम्हाला तर दिलं नाही, आपण सोबत होतो तरी देखील आम्हाला हार दिला नाही, तुलाच हार दिला. मला हे ऐकून खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही गाणगापूरमध्ये गेलो. गाणगापूरमध्ये आम्ही 12 वाजता गेलो होतो. तिथे 12:30ची जी आरती होती, माधुगिरी मागायची होती. सर्वत्र पळाल्यामुळे आमची हुकाचूक झाली की माझ्या गाडीतील ज्या कोणी महिला होत्या त्या कुठे गेल्या मला काहीच कळेना. मीही कुठेतरी जात होती, पण म्हटलं ठीक आहे, कुठे नाही महाराज आहे. मग मी माधुगिरी मागण्यासाठी गेली. तिथे खूप गर्दी होती. माधुगिरी आम्ही मागितली. मग आता स्वामींना म्हटलं की तुम्ही मला
काहीतरी प्रचिती द्या. त्यावेळेस काय झालं की तिथे जिथे ते औदुंबराचं वृक्ष आहे तिथे गाणगापूरमध्ये त्या पादुकांच्या जवळच तिथे खूप गर्दी असल्यामुळे आरतीही झाली. आरती वगैरे झाली. मी तिथे उभा राहिलेली होती. त्याच वेळेस तिथे एक असे खूप वृद्ध आजोबा होते. इतके वृद्ध होते की बस त्यांनी असे व्हाईट धोतर घातलेलं होतं, फेटा घातलेला होता. ते बसलेले होते आणि त्यांच्याजवळ त्यांची एक नात होती आणि मग ती त्यांची नात ही त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेली आणि मग त्यांनी मला आवाज देऊन बोलवून घेतलं. मग मी त्यांच्यापाशी गेले. ते म्हटले की खाण्यासाठी काही आहे का? तर मग मी ती माधुकरी मागितलेली होती. तर त्यांना म्हटलं, हो मी हे आणलं आहे, याच्यातील थोडंसं तुम्ही घ्या, असं मी त्यांना म्हटले. मग त्यांना दिलं. ते मला म्हटले की मला 21 रुपये पाहिजे आहे, 21 रुपये दे. आणि मग मला काहीच कळेना 21 रुपये. तर मग मी म्हटलं ठीक आहे. माझ्याकडे 1 रुपया सुट्टा नव्हता. मी म्हटलं ही 20 रुपयाची नोट घ्या, माझ्याकडे 1 रुपया नाही. तर ते ठीक आहे म्हटले की राहू दे तुझ्याकडे, असं म्हटले. माझं तुझ्यावरती व्याज आहे म्हणले, ते राहू दे तुझ्याकडेच, असं ते म्हटले. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग मला क्लिक झालं की मी गुरुचरित्राचे ग्रंथ जेव्हा वाचन केला त्यावेळेस मी 21 रुपये ही दक्षिणा तिथे ठेवलेली होती आणि तेच 21 रुपये होते आणि ती व्यक्ती मला 21च रुपये का बरं तिने मागितले? 11 नाही, 51 नाही, 101 नाही. मी त्यांना जास्तही पैसे देत होते, 101 रुपये. तर ते म्हटले मला हे नाही पाहिजे, मला फक्त 21 रुपये पाहिजे. त्यावेळेस कळालं की माझे मनातील इच्छा महाराजांनी पूर्ण केली. मी जे काही चमत्कार मागत होते, जो काही आशीर्वाद मागत होते, तो आशीर्वाद स्वामींनी दिला होता. त्यानंतर हळूहळू घरामध्ये थोडे थोडे बदल मला जाणवायला लागले. घरातील वादविवाद हे कमी होऊ लागले आणि मिस्टरांचे ड्रिंक पिण्यामध्ये देखील थोडासा बदल मला जाणवायला लागला होता. ते अगोदर सकाळ झाली की चहाऐवजी ड्रिंक घेत होते, पण आता ते संध्याकाळी एकदाच घेऊ लागले होते. असे हळूहळू ते कमी कमी त्यांची ड्रिंक घेणं हे सुरू झालेलं होतं. ते बघून मला खूप बरं वाटलं. आता मी रोज त्यांना तारक मंत्राचं तीर्थ, रोज एक स्वामीचरित्र वाचायची, रोज 11 माळी जप करायची, तारक मंत्राचं तीर्थ, त्याचबरोबर रुद्राचं तीर्थ बनवून मी त्यांना देऊ लागली. या सेवेने माझ्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि आमच्यातील भांडणंही थांबले. मिस्टरांचं ड्रिंक घेणं हे फार कंट्रोलमध्ये झालं. आता ते घेतात पण खूप कंट्रोलमध्ये आहे. अगोदर जेवढं होतं तेवढं नाही. मी म्हणत नाही त्यांनी पूर्णपणे बंद केलं, पण थोडीशी ते घेता. पण एवढा जो त्रास होता तो फार कमी झालेला आहे. 100% त्रासापैकी 50% त्रास माझा हा आज कमी झालेला आहे. स्वामींची सेवा केलेली खरंच वाया जात नाही. आपण जर मनापासून सेवा केली तर महाराज सर्व इच्छा पूर्ण करतात. खूप वेळ लागतो, खूप संकट येतात, खूप अडचणी येतात, पण महाराज नक्की करतात. मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या मिस्टरांची ड्रिंक ही पूर्णपणे सुटणार आहे आणि 100% रिझल्ट मला स्वामी महाराज देणार आहे. कारण स्वामी महाराज तशा सेवा माझ्याकडून आता सध्या करून घेत आहे. आता देखील मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करत आहे. या अनुभवाने माझ्या मिस्टरांना खूप सारे बदल त्यांच्यामध्ये मला दिसून आलेले आहे. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.